नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता श्रावण चालू झालंय म्हटल्यानंतर मग भाजणी तर व्हायलाच पाहिजे. मग थालीपीठची भाजणी करायची होती मला. तर अगदी सिंपल अशी रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी साधारणतः 1 कप तांदूळ आहेत. तर ते मी ओलसर अशा कपड्याने ना स्वच्छ करून घेतले. कारण वातावरण असं आहे की ओले केले तांदूळ तर परत ते सुकण्यासाठी पण बराच वेळ लागेल आणि लवकर सुकलेही जात नाहीत ते. त्याच्यामुळे मग मी थोडंसं ओलसर कपड्याने पुसून घेतलंय. म्हणजे सगळेच धान्य, डाळी वगैरे ते सगळं जे वापरले ना ते सगळं ओलसर अशा कपड्याने पुसून घेतले. तर बघू शकता तांदूळ भाजून झाले की त्यानंतर त्यामध्ये 1 कप गहू घेतलेत. गहू पण भाजून घ्यायचे. साधारणतः 2-3 मिनिटं आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचंय. तर बघू शकता थोडासा असा तडतड असा आवाज आला ना की मग आपल्याला ते काढून घ्यायचे. तर गहू पण चांगले भाजलेत. परातीमध्ये गहू पण काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ज्वारी घेतलीये. तर ज्वारी पण मी 1 कप घेतलीये. तर पूर्ण रेसिपी जी आहे ना सगळं प्रमाणासहित मी सांगितली आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये फक्त मी भाजणीचीच रेसिपी शेअर केली आहे. त्याच्यापासून मी जे पण थालीपीठ वेगवेगळे बनवणार आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तर ज्वारी पण एक 3 ते 4 मिनिट आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम एकदम बारीकही नाही आणि अगदी मोठीही नाही करायची. मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळे जे आहेत जिन्नस तर ते चांगले भाजून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही ज्वारी पण भाजून झाली आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बाजरी घेतली. तर बाजरी पण मी 1 कप घेतली. तर मेजरिंग कप आहे ना तर त्याने मोजून घेतले मी. त्याच्याऐवजी वाटी असेल तर वाटीने मोजून घेतलं तरी पण चालेल. आपण जी काही घरामध्ये वाट्या असतात की जे आपण कोणत्याही रेसिपीसाठी प्रमाणासाठी वापरतो तर त्या वाटीनेच आपल्याला ते सगळं प्रमाण घ्यायचंय. तर बाजरी आहे तर ती पण आपल्याला थोडीशी अशी भाजूनच घ्यायची आहे. आणि भाजल्यामुळे त्याचा खमंगपणा खूप छान येतो. वासही खूप सुंदर असा येतो भाजणी दळून आणल्यानंतर. तर बघू शकता बाजरी पण चांगली भाजली गेली आहे. आता त्याच्यानंतर त्यामध्ये चणा डाळ आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ जी अर्धा कप घेतली आहे. तर ती पण मी कपड्याने पुसून घेतली होती. ती पण चांगली अशी भाजून घ्यायची. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला चांगली भाजायची आहे ती. आणि भाजून झाली आहे डाळ. त्याच्यानंतर त्यामध्ये मूग डाळ आहे तर ती पण अर्धा कप घेतली आहे. आणि ती पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर सर्व जे आहेत ना वस्तू तर त्या चांगल्या भाजून घेतल्यात मी सर्व. छान असं खमंग थालीपीठ होतं याचं. आणि प्रत्येक गोष्ट मी मेजरिंग कपनेच मोजून घेतली आहे. त्याच्यानंतर उडीद डाळ आहे तर ती 1/4 कप घेतली आहे. म्हणजे चमच्याने म्हटलं तर एक 3 ते 4 चमचे ती घेतली आहे. आणि ती पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. पटकन भाजून होते कारण कमी पण आहे आणि अगदी लगेच भाजली पण जाते. त्याच्यानंतर तुरीची डाळ आहे तर ती पण मी 1/4 कप म्हणजे 3 ते 4 चमचे इतकी घेतली आहे. ती पण भाजून घ्यायची. तर बघू शकता सगळे जिन्नस आहेत तर ते छान असे भाजून झालेत. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं आणखीन फ्लेवर येण्यासाठी धने आहेत तर ते घेतलेत. साधारणतः 3 चमचे घेतलेत धने. आणि धने पण आपल्याला छान असे खमंग त्याचा वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यामध्ये 1-2 चमचे इतकं जिरं घेतलंय आणि जिरं पण छान असं खमंग भाजून घ्यायचंय. याच्यामुळे काय चव जे आहे ना थालीपीठला तर ती अतिशय छान येते. आणि खमंगपणा म्हणतो ना आपण तो पण छान येतो. फ्लेवरही छान वाटतो याचा. त्याच्यानंतर 1 चमचा मिरं आहे तर ते घेतलंय. ते पण थोडंसं भाजून घेणार आहे. तर इतकेच मसाले मी याच्यामध्ये वापरलेत. तर भाजणीची रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही. तर तयार झाली. तर आता हे दळून आणणार आहे आणि छान असे खमंग थालीपीठाचे बनवायचे. तर आजची रेसिपी तुम्हाला भाजणीची आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील.
तर बघू शकता याच्यामध्ये थोडेसे पोहे टाकले ना तरी पण छान चव येते. तर तुम्ही ही रेसिपी अगदी सिंपल अशा पद्धतीने केली आहे. तर ती तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतात आणि किती घाई गडबडीचा टाईम असेल ना, तर तुम्ही टिफिनसाठी पण हे जर पीठ तयार असेल ना, तर अगदी गरमागरम थालीपीठ लगेच देऊ शकता. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.